ज्याप्रमाणे अन्न संत्रात वाटेल त्याने जेवावे किंवा साधारण मनुष्यास अधिकार प्राप्त झाल्यावर त्याने तो वाटेल तसा गाजवावा अथवा वाण्याच्या दुकानात कोणीही जावे, त्याप्रमाणे ज्याचे अंतःकरण चंचल आहे त्याचे ठिकाणी संपूर्ण अज्ञानाची वृद्धी होत आहे असे समज. आणि जो जिवंत असताना व मेल्यावरही विषयांची इच्छा सोडित नाही व ज्या योगाने स्वर्गातही विषयोपभोग प्राप्त होतील त्या मार्गाचे आचरण ह्या लोकी करतो, त्याचे सर्व श्रम विषयोपभोगांचे प्राप्तीकरता असतात व ज्याला सकाम कर्माशिवाय इतर कर्मे आवडत नाहीत आणि विरक्तांचे दर्शन झाले असता जो सचैल स्नान करतो, ज्याप्रमाणे कोड असलेल्या मनुष्यास आपल्या कुचक्या हाताने अन्न खाण्यास खंती वाटत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या विषयांस जरी कंटाळा आला तरी जो त्यास कंटाळत नाही व कर्मफलाविषयी निरीच्छ होत नाही, गाढवीच्या पाठीस गाढव लागल्यावर तिने लाथा झाडून त्याचे नाक फोडले तरी मागे न वळता तिच्याच पाठीस लागतो, त्याप्रमाणे जो विषयांकरता जळत्या आगीतही उडी घालण्यास मागे पुढे पाहत नाही आणि आपले व्यसन हे दूषण नसून भूषणच आहे असे मानतो, मृगजलाच्या लालसेने धावता धावता जरी मृगाचा उर फुटला तरी त्याची हाव कमी न होता अधिकच वाढते, पण हे मिथ्या आहे असे तो मानित नाही, त्याप्रमाणे जन्मापासून मरेपर्यंत विषय प्राप्तीकरिता सारखे श्रम करतो, तथापि त्याबद्दल त्यास तिटकारा न येता उलटे अधिकच प्रेम सुटते. बालपणी मातापितरांचे वेड असते व ते संपल्यावर तारुण्यदशेत स्त्रीचे वेड लागते. नंतर स्त्रीचा उपभोग पूर्ण झाल्यावर म्हातारपण येते तेव्हा तिचे प्रेम तो मुलाबाळांवर करू लागतो. जन्मांध जसा घर सोडून जात नाही तसा जो मुलाबाळांतच कालक्रमण करतो, परंतु ज्यास मरेपर्यंत विषयाचा तिटकारा येत नाही त्याचे ठिकाणी अज्ञानास पार नाही असे समज. आता अज्ञानांची आणखी काही लक्षणे सांगतो. हे पहा की जो आपले देहालाच आत्मा असे समजून कर्मे करू लागतो आणि जर एखादे कर्माचे आचरण कमी किंवा जास्त झाले तर अभिमानाने फुगून जाऊन कुंतूही लागतो. देवाचा प्रसाद डोक्यावर ठेवतात जसा देवाचा भगत घुमू लागतो, तसा जो विद्येच्या जोरावर व वयाच्या मानावर अभिमानाचा ताठा धरून उताना चालतो आणि सर्व जगात काय मीच शहाणा, मीच श्रीमंत, माझे प्रमाणे चालरीत कोणाची आहे, माझे बरोबरचा दुसरा कोणी नाही, मी सर्वज्ञ असून मी एकटाच या जगात ज्ञाता आहे, याप्रमाणे सर्व गोष्टींबद्दल गर्व बाळगतो. व्याधिग्रस्त माणसाला ज्याप्रमाणे कोणताही भोग सहन होत नाही त्याप्रमाणे दुसऱ्यांचे चांगले झालेले ज्यास सहन होत नाही. हे पहा, दिवा हा गुण वात तेवढाच खाऊन टाकून स्नेह तेल जाळून टाकतो आणि ज्या जागी ठेवावा ती जागा काळीकुट्ट करून टाकतो. पाण्याचा थेंब पडला तर तडतडतो, वाऱ्याने विझतो, घरास लागला तर काडी देखील उरू देत नाही आणि कोठे उगीच थोडासा प्रकाश करतो तर तेवढ्याने हे उष्मा करावयास लागतो. ह्या त्याच्या गुणांप्रमाणे ज्याचे अंगात गुण भरलेले आहेत, नवज्वर झाल्यास रोग्यास दूध हे औषध म्हणून जरी दिले तरी ते त्याचा ताप विकोपास नेते किंवा सापास दूध पाजले असता ते विष होऊन तो ओकतो, त्याप्रमाणे गुणवान मनुष्याचा जो मत्सर करतो, उत्पत्तीबद्दल अहमपणा बाळगतो व तपाचरणाने ज्याचे अंगी ताठा भरतो, अंत्य ज्याला राज्यावर बसविले असता तो जसा अभिमानाने फुगतो अथवा अजगराने खांब गिळल्यावर तो जसा ताठतो, तसा ज्याचे अंगी गर्वाचा ताठा भरलेला असतो, जो लाटण्याप्रमाणे ताठ असून लवत नाही आणि पुढचे जसे गारोड्यांचे मैत्राने उतरत नाही तसा दगडाप्रमाणे कठीण असून ज्याला द्रव येत नाही, त्याचे जवळ अज्ञान वाढीस लागले आहे हे तुला निश्चयाने सांगतो. हे धनंजया, जो आपले घरदार, संपत्ती, देह व आपला विद्यमान जन्म यांच्याविषयी काही सुद्धा विचार करीत नाही, कृतघ्नावर उपकार केला असता अथवा चोरास व्यापाराकरिता भांडवल दिले असता किंवा निर्लज्ज मनुष्याची स्तुती केली असता ते ज्याप्रमाणे केलेले उपकार विसरतात, दड कुत्र्याचे कान आणि शेपूट कापून त्यास घरातून हाकून लावले तरी ते रक्त गळत असताच जसे पुन्हा त्याच घरात शिरते, सापाचे तोंडात सापडून गिळला जात असतानाही बेडूक कौतुकाने देखील माशा गिळण्याचे विसरत नाही, त्याप्रमाणे अंगात लूत भरून नवरद्वारे वाहत असताही ज्याचे मनात आपली अशी स्थिती होण्याचे कारण काय याचा विचार सुद्धा येत नाही
आईच्या गर्भाशयामध्ये विष्ठेच्या थरात 9 महिनेपर्यंत जरी उकडून जातो तरी ते गर्भातील दुःख किंवा उदरातून बाहेर निघते समयीचे दुःख याविषयी जो काही स्मरण बाळगीत नाही, मांडीवर घेतलेले मुलं मलमूत्राच्या चिखलात लोळत असताना पाहूनही ज्याला किळस न येऊन त्रासही उत्पन्न होत नाही, हल्ली ज्या जन्मात आपण आहोत तो व पुढे येणारा जन्म याविषयी ज्याचे मनात काहीही विचार उत्पन्न होत नाही आणि त्याचप्रमाणे आपल्या तारुण्याचे भरात पुढे येणाऱ्या मृत्यूबद्दल जो काहीही काळजी बाळगीत नाही, आपले जीवितावर पूर्ण विश्वास ठेवून आपल्यास पुढे मृत्यू येणार आहे याबद्दल ज्याचे मनात बिलकुल विचार नसतो, डबके आटणार नाही अशा समजुतीने जसा त्यातील मासा मोठ्या डोहात जात नाही किंवा पारध्याच्या गाण्यास भुलून मृग जसा पारध्याकडे पाहत नाही, अथवा मासा हा गळ्यास लावलेला आमिषाचे आत गळ आहे हे असे न समजता ते खाऊन मरतो, किंवा दिव्याच्या ज्योतीने आपण जळून जाऊ असे न समजता पतंग त्यावर झडप घालतो, घर अन्नात विष घातले आहे ते अन्न न समजता कोणी खातो, त्याप्रमाणे जीविताचे रूपाने हा व मृत्यूच आला आहे असे जो विषय सुखाच्या भरात जाणत नाही, आपल्या शरीराचा पुष्टपणा रात्र व दिवस याचा उपयोग आणि विषयापासून होणारे सुखाची प्रौढी याशिवाय या जगात इतर सर्व गोष्टी मिथ्या आहेत असे जो मानतो, परंतु बिचारा असे समजत नाही की वेश्या आपल्यास तनमन अर्पण करते ते तिचे करणे वरकांती असून उलट आपल्यास बुचाडण्याचाच तो मार्ग आहे. वाट्याने जाताना सव चोरांची गाठ पडल्यावर त्याने आपल्यास वरकांती मैत्री दाखविणे म्हणजे ती खरोखर मैत्री नसून रानात गेल्यावर आपला प्राण घेणेच होय, व मातीचे चित्रास स्नान वगैरे घालून पूजन करणे म्हणजे त्याचा नाश करणेच होय. पांडुरंगाने मनुष्य लठ्ठ झाला म्हणजे तो सशक्त झाला नसून त्याचे आयुष्य संपले असे समजावे. त्याप्रमाणे जो आहार व निद्रा यात गर्क होऊन त्यापासून आपला नाश आहे असे समजत नाही, सोयी देण्याकरता नेते असलेले मनुष्य समोर करतो, त्याप्रमाणे देह जो जो वाढेल, आयुष्य जो जो वृद्धिंगत होईल व जो जो विषय सुखात निमग्न होईल तो तो मरण आयुष्यास जिंकेल, आणि मीठ ज्याप्रमाणे पाण्यात टाकल्यावर विरघळते त्याप्रमाणे जो जो आयुष्य वाढेल तो तो ते काळजवळ आणील व तो आपल्यास हातोहात घेऊन जाईल. हे ज्याला समजत नाही, अर्जुना, आयुष्याच्या वृद्धीपासून आपला मृत्यू रोज जवळजवळ येत आहे हे ज्याला विषयाच्या भुलीने समजत नाही, तो हे महाबाहो अर्जुना, अज्ञानरूप देशाचा राजा या म्हणण्यात काही शंका नाही. त्याप्रमाणे तो आयुष्याच्या भरात पुढे येणाऱ्या मृत्यूबद्दल विचार करीत नाही, त्याचप्रमाणे तारुण्याच्या भरात पुढे येणाऱ्या म्हातारपणाबद्दलही काळजी करीत नाही. डोंगराच्या कड्यावरून गाडी लोटल्यावर किंवा पर्वताच्या शिखरावरून धोंडा सुटल्यावर त्याला ज्याप्रमाणे आपले पुढे काय होईल हे माहीत नसते, त्याप्रमाणे जो आपल्यास वार्धक्य येऊन आपली काय स्थिती होईल याकडे लक्ष देत नाही, किंवा आडरानातील ओढ्यास लोंढा आल्यावर त्यातून पलीकडे जाता येत नाही इतक्या जोराने तो वाहतो, अथवा रेड्याची टक्कर लागल्यावर ते उन्मत्त होऊन दुसऱ्यास जवळ येऊ देत नाहीत, त्याप्रमाणे ज्याच्या अंगावर तारुण्याची धुंदी चढवलेली असते, शरीर संपत्ती कमी होते, अंगावरील तेज लोपते व डोके मानेबरोबर हलू लागते, दाढीवर नाकाची सावली पडू लागते व मानेचा काटा ढिला होतो, अशी शरीराची स्थिती झाली तरी त्याच्या तारुण्याचा मत कमी होत नाही. आंधळ्याला ज्याप्रमाणे पुढे असलेला खांब उरावर आदळेपर्यंत समजत नाही, किंवा जळत असलेले घर अंगावर पडेपर्यंत आळशी मनुष्य उठत नाही, त्याप्रमाणे तारुण्याचा उपभोग घेत असता पुढे येणाऱ्या म्हातारपणाबद्दल जो विचार करीत नाही तो केवळ अज्ञान रूपच होय. तारुण्याच्या भरात कोणी आंधळा अगर कुबड वाकलेला मनुष्य दिसला तर तो त्यास वेडावून दाखवितो, परंतु पुढे आपलीही अशी स्थिती होईल असे मनात आणत नाही, आणि मरणाची खूण जे म्हातारपण ते जरी प्राप्त झाले तरी जो तारुण्याची घमेंड सोडित नाही तो पुरुष अज्ञानाचे घर आहे असे पक्के समज. त्याप्रमाणे अज्ञानाची आणखी काही ठोकळ लक्षणे सांगतो ती ऐक. वाघाचे रानातून एक वेळ चोरून बैल नशिबाने सुखरूप घरी परत आला असता वाघ आपल्यास काही करीत नाही या विश्वासाने तो ज्याप्रमाणे त्या रानात फिरून चरावयास जातो, अथवा ज्या घरातील संपत्तीवर सर्प बसला आहे त्यातील ठेवा सर्पदंश न होता एखाद्याने आणला म्हणजे तो संपत्तीवर सर्प बसतो या गोष्टीवर विश्वास ठेवीत नाही, त्याप्रमाणे ह्या गोष्टी वरचेवर घडून येत नसतात, परंतु तसे करण्यात जीवास धोका आहे असे जो मानित नाही, आपला वैरी निजला आहे तेव्हा आता त्याचे व आपले वैर संपले असे जर कोणी मानील आणि त्या भरवशावर स्वस्थ बसेल तर तो वैरी जागृत झाल्यावर हा ज्याप्रमाणे आपल्या मुलाबाळांसह जीवास मुकेल
त्याप्रमाणे जोपर्यंत भूक व झोप चांगली लागत आहे व जोपर्यंत रोगराई वगैरे काही झाली नाही तोपर्यंत आपल्या वृद्धापकाली रोग वगैरे जडतील याची जो काळजी बाळगीत नाही आणि स्त्री पुत्रादी व संपत्ती ही जो जास्त मिळू लागतात तो ज्याच्या डोळ्यांवर अधिकाधिक धूळ चढून डोळे धुंद होतात आणि स्त्री पुत्राधिकांचा वियोग एका क्षणात होईल व एक क्षणात संपत्ती जाऊन विपत्ती येईल हे पुढील दुःख जो पाहत नाही तो अज्ञानी होय. आणि अर्जुना, जो या मृत्यूलोकी इंद्रियांना स्वस्थ चरू देतो स्वैरवर्तन करू देतो तोही केवळ अज्ञान रूपच समजावा. जो तारुण्याच्या भरात संपत्तीच्या सेव्य वस्तूंचा विचार न करता सरसकट त्याचा उपभोग घेतो, जी गोष्ट करू नये ती करतो, असंभाव्य गोष्टीची हाव धरतो आणि ज्या गोष्टीबद्दल विचार करू नये अशा गोष्टी नेहमी मनात आणतो, जेथे प्रवेश करू नये तेथे शिरकाव करतो, जी वस्तू घेऊ नये ती मागतो आणि ज्या गोष्टी मनात सुद्धा आणू नयेत किंवा ज्या स्पर्शही करू नये त्या करतो, जेथे जाऊ नये तेथे जातो, पाहू नये ते पाहतो, खाऊ नये ते खातो आणि याप्रमाणे वर्ज्य केलेल्या गोष्टी केल्यानेच ज्याला संतोष होतो, ज्याची संगत धरू नये त्याची संगत धरतो, ज्या ठिकाणी संबंध असू नये त्या ठिकाणी संबंध ठेवतो आणि ज्या मार्गाचे आचरण करू नये तो मार्ग आचरतो, जे ऐकू नये ते ऐकतो, बोलू नये ते बडबडतो. परंतु या गोष्टी केल्याने आपल्या हातून दोष घडतील असे मनातही आणत नाही. आपल्या मनात येईल व आपल्या सुखावह होईल तीच गोष्ट करण्याकडे लक्ष असल्यामुळे जो बरी वाईट गोष्ट करण्याबद्दल मुळीच विचार करीत नाही आणि यामुळे भलत्याच गोष्टीचे आचरण करतो, परंतु आपल्या हातून पाप घडेल किंवा आपल्याला नरक यातना सोसाव्या लागतील या पुढील गोष्टीबद्दल जो विचार करीत नाही, त्या धर्मभ्रष्टाच्या संगतीने सर्व जगात अतिशय अज्ञान पसरते आणि ते इतके वाढते की ज्ञानासही ते आपल्या बळाने मागे हटवू शकते. पण हे असो, ज्या योगाने तुला अज्ञानाचे स्वरूप स्पष्ट समजेल अशी त्याची आणखी काही लक्षणे सांगतो ती ऐक. ज्याप्रमाणे भ्रमराचे चित्त नवीन उमललेल्या कमळाच्या केसरावर आसक्त असते, त्याप्रमाणे ज्याची प्रीती घरावर जडलेली असते, ज्याप्रमाणे साखरेच्या राशीवरून माशी उठत नाही, त्याप्रमाणे ज्याचे मन स्त्रीवर आसक्त झालेले असते, ज्याप्रमाणे बेडूक पाण्याच्या कुंडातून बाहेर पडत नाही, माशी शेंबड्यात गुंतल्याबरोबर बाहेर पडू शकत नाही किंवा जनावर चिखलात रुतल्यावर बाहेर निघू शकत नाही, त्याप्रमाणे ज्याचे मन घरावरून दूर होत नाही व जो मरणानंतर आपल्या बखळीत साप होऊन बसतो, एखादी स्त्री आपल्या जीवलगाच्या गळ्यात मिठी मारून बसते, त्याप्रमाणे जो हवी ती संकटे सोसून आपल्या घराचे संरक्षण करीतो, म्हातारपणी झालेले आणि त्यातही एकुलते एक असे मूल असले म्हणजे ज्याच्या आईबापांचे जितके त्याच्यावर प्रेम असते तितके त्याचे प्रेम घरावर असते. आणि अर्जुना, ज्याला स्त्री वाचून जगतात दुसरी प्रिय वस्तू नाही, त्याचप्रमाणे जो जीवाभावाने स्त्रीवर प्रेम करतो आणि आपण कोण आहोत व आपले सार्थक कशाने होईल हे काही जाणत नाही, ज्याप्रमाणे सिद्ध पुरुषाचे चित्त ब्रह्मस्वरूपी लीन झाल्यावर त्याचे सर्व व्यवहार थांबतात, त्याप्रमाणे ज्याने आपले सर्वस्व स्त्रीला विकले आहे तो आपली हानी, लोकलज्जा किंवा लोकांनी केलेली निंदा इकडे लक्ष देत नाही. ज्याप्रमाणे माकड गारुड्याच्या तांब्यात राहते, त्याप्रमाणे जो मनात स्त्रीचा ध्यास धरून तिचेच छंदाने वागतो, स्त्रीकरिता आपण हवे ते श्रम करतो, इष्टमित्रांचा वाईटपणा घेतो व तिच्याकरिता जितका जमविता येईल तितका पैसा लोभ्याप्रमाणे जतन करतो, तसेच दाने व पुण्यकर्मे कमी करतो, गोत्रज व कुटुंबातील माणसे याचे जवळ पैशाविषयी कपट करतो, परंतु स्त्रीची थैली भरण्यात कमी पडू देत नाही, आपल्या आराध्य देवतेचे साधारण सेवा करतो, गुरुला थापा देतो व आईबापांनी पैसे मागितले तर त्या शिल्लक नाहीत म्हणून सांगतो. पण स्त्रीविषयी म्हटले तर जी उत्तम वस्तू पाहिल ती तिच्या उपभोगाकरिता घेऊन देतो, त्याप्रमाणे प्रेमळ भक्त आपल्या इष्टदेवतेस भजतो. त्याप्रमाणे जो स्त्रीच्या एकाग्र चित्ताने सेवा करतो, जेवढ्या उत्तम व मौल्यवान वस्तू तेवढ्या स्त्रीला देतो आणि कुटुंबातील माणसांना निर्वाहापुरत्या सुद्धा जिनसा देत नाही. स्त्रीकडे जर कोणी वाकड्या नजरेने पाहिल किंवा तिच्या विरुद्ध जाईल तर ज्याला युगाचा अंत झाल्याप्रमाणे वाईट वाटते
नाईटे होतील या भीतीने ज्याप्रमाणे नागांचे नवस फेडतो त्याप्रमाणे जो स्त्रीची थुंकी झेलतो. अर्जुना, फार काय सांगावे. ज्याला स्त्री हेच दैवत वाटते व ज्योतिषपासून झालेल्या पुत्राधिकांवर विशेष प्रेम करतो, आणखी तिचे जेवढे आप्तसंबंध असतील त्यांना आपल्या जीवापलीकडील समजतो, तो अज्ञानाचे मूळ आहे व त्याच्याच मुळे अज्ञानाची वृद्धी होते. फार काय सांगावे, तो केवळ अज्ञान रूपच होय. ज्याप्रमाणे खवळलेल्या समुद्रात घातलेली नौका लाटामुळे हेलकावे खाते, त्याप्रमाणे जो आवडती वस्तू प्राप्त झाली असता सुखाच्या शिखरावर चढतो व ती न मिळाली असता खाली आपटतो, याप्रमाणे हे महाबुद्धिमंता अर्जुना, ज्याचे चित्तात वस्तूंचा लाभालाभापासून चिंता उत्पन्न होते तो अज्ञानी होय. आणि जो माझी भक्ती करतो परंतु मनात फलाची इच्छा धरतो आणि बाहेरून विरक्तपणा दाखविणारा मनुष्य ज्याप्रमाणे अंतर्यामी धनाची इच्छा करतो किंवा व्याभिचारिणी स्त्री आपले जार कर्म चालविण्याकरता पतीच्या पुढे पुढे करून त्याची मर्जी संपादिते, त्याप्रमाणे हे किरीटी मजवर भक्ती आहे असे दाखवून जो विषयांकडे दृष्टी ठेवतो आणि विषयप्राप्तीकरता माझी भक्ती करून विषयप्राप्ती झाली नाही तर माझी भक्ती सोडून देऊन ईश्वर खोटा आहे अशी माझी टवाळी करतो. कुणबी जशी आपली शेतकी वाढवितो तसा हा पुष्कळ देवांची सेवा करीतो व पहिल्या देवाप्रमाणे दुसऱ्या देवाचीही परवड करीतो. ज्याचे ठिकाणी विशेष थाटमाट आहे अशा गुरुवर भक्ती ठेवून त्याचपासून गुरुमंत्र घेतो व इतरांना विचारित नाही. प्राणीमात्राबरोबर कठीण शब्द बोलून त्याचा तिरस्कार करतो व पाषाणाच्या मूर्तीवर विशेष प्रेम करतो. तसेच ज्याला एकनिष्ठपणाने भक्ती करून राहवत नाही, माझी मूर्ती तयार करून तिची घराचे कोपऱ्यात स्थापना करतो आणि आपण इतर देवांची यात्रा करीत हिंडतो, रोज माझी पूजा करतो, कार्यप्राप्तीकरता कुलदेवतेची पूजा करतो आणि एखादी पर्वणी झाली असता तिच्याच देवाची पूजा करतो, माझी स्थापना घरात करून दुसऱ्या देवाप्रित्यर्थ वाणे वाटतो व श्राद्धकाली पितरांची पूजा करतो. एकादशीच्या दिवशी जशी माझी भक्ती करीतो तसाच नागपंचमीच्या दिवशी नागास भजतो. चतुर्थीचे दिवशी गणपतीची पूर्ण भक्ती करतो व चतुर्दशीच्या दिवशी देवीचे पूजन करतो. हे अंबे, मी तुझा आहे अशी तिची प्रार्थना करतो. नित्यनैमित्तिक कर्मे टाकून देऊन नवरात्रात नवचंडीचा पाठ एके जागी बसून करतो. आदित्यावर आला म्हणजे बहिरोबाच्या नावाने खिचडा वाटतो. पुढे सोमवार आला म्हणजे बेल घेऊन शंकरास वाहण्याकरिता जातो. याप्रमाणे जो एकटा सर्व देवांची सेवा करतो, ज्याप्रमाणे गावातील वेश्या आपली प्रीती दाखवून सर्वांचे मन आकर्षण करून घेते, त्याप्रमाणे जो क्षणभरही स्वस्थ न बसता विषयप्राप्तीकरता सर्व देवांचे पूजन करीतो, याप्रमाणे जो देवांची भक्ती करीत चोहोकडे धावत असतो तो अज्ञानाचा अवतारच होय. आणि उत्तम एकांत स्थाने, तपोवन, तीर्थे व तट ही पाहून ज्याचे मन विटते तीही केवळ अज्ञान रूपच होय. ज्याला शहरात राहण्याने सुख होते, पुष्कळ मंडळीत बसणे आवडते व लौकिकातील गोष्टी सांगण्याची हौस वाटते, तोही केवळ अज्ञान रूपच होय. आणि जो अशा प्रकारचा विद्वान असतो की ज्या विद्येपासून आत्म्याची प्राप्ती होते ती ऐकू आली असता डोर वाजवून ती कानी पडू देत नाही, तिचा उपहास करतो. उपनिषदांकडे जो पाहत नाही, योगशास्त्र ज्याला आवडत नाही व अध्यात्मज्ञानाकडे ज्याचे लक्ष जात नाही, ज्या बुद्धीपासून आत्मानात्म निरूपण होते ती बुद्धी टाकून ज्याचे मन इतर सर्व शास्त्राकडे ओढ घेते, जो कर्मकांड पूर्णपणे जाणतो, ज्याला पुराणे मुखोद्गत आहेत आणि ज्योतिषात तर इतका निपुण आहे की तो म्हणेल तसे व्हावयाचे, जो शिल्पशास्त्रात अतिनिष्णात आहे, पाकशास्त्रात प्रवीण आहे आणि जारण मारण उच्चाटन व वशीकरण ही म्हणजे केवळ ज्याच्या हातचा मळ आहे, कामशास्त्रात जो पक्का दर्दी आहे, एखादी गोष्ट ऐकली असता तीच विषयी भरताप्रमाणे व्याख्यान करतो व शास्त्रे ज्याचे पुढे मूर्तिमंत उभी राहतात, जो नीती जात उत्तम जाणतो, वैद्यशास्त्रात जो निपुण आहे आणि काव्य नाटकात ज्याचा हात कोणी धरू शकत नाही, स्मृतीची जो चर्चा करीतो, गारोड्यांची मंत्रविद्या जाणतो, वेदांतील शब्दांचा कोश ज्याला मुखोद्गत आहे, जो व्याकरणात निपुण आहे व न्यायशास्त्रात ज्याची मती गहन आहे, परंतु एक आत्मज्ञानाविषयी जो जन्मांध आहे, तो त्या एका आत्मज्ञानाविषयी इतर सर्व शास्त्रातील सिद्धांतांना आधारभूत असेल, पण जवळते त्याचे ज्ञान, ते म्हणजे सर्व लक्षणांनी संपन्न असलेल्या पण मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाप्रमाणे होय.
तू तिकडे मुळीच लक्ष देऊ नको. ज्याप्रमाणे मोराच्या सर्वांगावरील पिसाऱ्यावर डोळे असतात परंतु त्यास एक दृष्टी नाही, त्याप्रमाणे त्याची ती सर्व विद्या संपन्नता होय. मेलेल्या मनुष्यास जिवंत करणारी मुळी जर परमाणू एवढीही सापडली तर मग इतर गाढाभर मुळ्या करावयाच्या आहेत काय? उत्तम लक्षणे असून अल्पायुष्य असणे किंवा मस्तकाशिवाय अलंकार घालणे अथवा वधूवरांना वाचून वरात काढणे ही विटंबना होय. त्याप्रमाणे पार्था एका अध्यात्म ज्ञाना वाचून इतर सर्व शास्त्रे अप्रमाण होत. यास्तव अर्जुना तू हे ध्यानात धर की ज्या षडहत मूर्खाला आत्मज्ञानाचा नित्यावबोध नाही त्या मनुष्याचे शरीर म्हणजे अज्ञानाचे वाढलेले बीजच होय आणि त्याची उत्पन्नता म्हणजे अज्ञानाच्या वेली होत. तो जे बोलतो ते अज्ञानाचे फूलच होय व तो जे पुण्यमार्गाचे आचरण करीतो ते अज्ञानाचे फळ होय. आणि ज्याची अध्यात्म ज्ञानावर श्रद्धा नाही त्याला ज्ञानार्थ तत्वार्थ प्राप्त होत नाही. हेच बोलूनच का दाखविले पाहिजे? नदीच्या अलीकडील काठांपर्यंतही न येता जो माघारी जातो त्याला पलीकडच्या काठांची बातमी कशी बरे कळेल? किंवा घरात शिरताना उंबऱ्यातच ज्याचे मस्तक कापून खाचेत दडपले तो घरात काय ठेवले आहे हे कसे पाहिल? त्याप्रमाणे अर्जुना अध्यात्मज्ञानाची व ज्याची ओळखही नाही त्याला ज्ञानार्थ तत्वार्थ पाहावयास कसा विषय होईल? म्हणून अशा मनुष्यास ज्ञानाचे तत्व कळत नाही हे तुला विशेष करून आकडे मोडून सांगण्याचे कारण नाही. गरोदर स्त्रीला वाढलेले ते हाच तिच्या उदरातील गर्भाची तृप्ती झाली. त्याप्रमाणे पूर्वी जी ज्ञानाची लक्षणे सांगितली तदिरुद्ध ज्या गोष्टी तेच अज्ञान होय. आंधळ्यास जेवणाचे आमंत्रण दिल्यावर ज्याप्रमाणे त्याबरोबर दुसरा डोळस मनुष्य येतो त्याप्रमाणे ज्ञानाची लक्षणे सांगितल्यावर अज्ञानाचे जास्त स्पष्टीकरण करण्याचे कारण नाही. याप्रमाणे उलट रीतीने ज्ञानाची अमानित्वादी चिन्हे पुन्हा सांगितली. ती ज्ञानाची 18 लक्षणे उलट पक्षी लावली असता सहज अज्ञानाची लक्षणे सिद्ध होतात. मागे 11व्या श्लोकाच्या उत्तरार्धाच्या दुसऱ्या अर्धामध्ये श्री मुकुंदांनी सांगितले की ही ज्ञानाची लक्षणे आणि यांचे उलट जी लक्षणे ते अज्ञान होय. म्हणून या प्रकाराने मी अज्ञान लक्षणांचा विस्तार केला. एरवी दुधात पाणी मिळवून दूध वाढवून काय करावयाचे? त्याचप्रमाणे एक अक्षरही न सोडता आणि व्यर्थ गडबड न करता मुळात जो अर्थ होता तोच मी विस्ताराने सांगितला. तेव्हा श्रोते म्हणतात, हे कवी पोषका, तुला निराश होण्यास कोठे जागा आहे आणि तू उगीच का भीतोस? तुला श्री मुरारींनीच सांगितले आहे की आम्ही जे अभिप्राय गुप्तस्थळी झाकून ठेवले आहेत ते तू प्रकट कर. ते देवाचे मनोगत आम्हाला तू स्पष्ट करून सांगितले असे जरी आम्ही म्हटले तरी तुला ते सहन होणार नाही. म्हणून आम्ही आता या सर्व गोष्टी सोडून देतो. पण सध्या तू श्रवण सुखाची ज्ञाननौका आम्हास प्राप्त करून दिलीस. त्या योगाने आम्हास फार संतोष झाला आहे. आता यापुढे श्रीहरी काय बोलले ते आम्हास लवकर कथन कर. हे संतांचे वाक्य ऐकल्याबरोबर निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणाले, तर ऐका. देव असे बोलले. काय बोलले? तर ते म्हणाले, अर्जुना, ही जी तू सर्व लक्षणे ऐकलीस ती अज्ञानाची होत. ह्या अज्ञान भागाकडे दुर्लक्ष करून तू ज्ञानप्राप्तीविषयी आम्हाला निश्चय दृढ कर. मग त्या शुद्ध ज्ञानाच्या योगे तुला ज्ञेयाची प्राप्ती होईल. हे ऐकताच अर्जुनाने ते जाणण्याविषयी मनपूर्वक इच्छा केली. तेव्हा सर्वज्ञांचा राजा श्रीकृष्ण याने अर्जुनाच्या मनातील भाव जाणून त्यास म्हटले की आता तुला ज्ञेय म्हणजे काय ते सांगतो, ऐक. हे पहा, वस्तूला म्हणजे ब्रह्माला ज्ञेय म्हणण्याचे कारण इतकेच की ते ज्ञानप्राप्तीशिवाय इतर कोणत्याही उपायाने प्राप्त होत नाही आणि ते समजल्यावर मुमुक्षूस काही कर्तव्य उरत नाही, कारण त्याचे ज्ञानच मुमुक्षूला तद्रूपतेला आणतो. ते जाणल्याबरोबर तो तद्रूप होतो. जे जाणले असता मुमुक्षूंनी संसाराचा त्याग करून नित्यानंदात निमग्न व्हावे ते ज्ञेय असे आहे की काय? त्याला आदी नाही आणि त्याला साहजिक परब्रह्म हे नाव आहे. ते नाही म्हणावयास जावे तर विश्वरूपे करून दृष्टीस पडते आणि विश्वस परब्रह्म असे म्हणावे तर ही आहे माया. त्याला रूप, वर्ण, आकार ही नाहीत. तसेच ते दृष्टीस पडणारे नाही व ते कशास पाहतही नाही. तेव्हा ते आहे असे कोणी व कसे म्हणावे? बरे, ते नाही असे धरून चालले तर ही महत्त्ववादी कोठून स्फुरण पावली आणि त्या वाचून दुसरे आहे तरी काय?
म्हणून त्या संबंधाने आहे नाही असे काहीच बोलता न येऊन वेदांची ही वाणी मुकी झाली आणि त्याच्या ठिकाणी विचारासह वाट खुंटली. ज्याप्रमाणे मातीपासून तयार केलेले डेरे, घागरी, परळ इत्यादिकांच्या आकारांप्रमाणे पृथ्वी दिसते, परंतु ती त्याचपासून निराळी आहे, त्याप्रमाणे ब्रह्म आपणच सर्व जग नटलेले असून जगात ओतप्रोत भरलेले आहे, तथापि ते पाहून भिन्न आहे. सर्व देशात सर्व काळी भरलेली असल्यामुळे स्थूल व सूक्ष्म वस्तूंपासून तेच क्रिया करविते. म्हणून वस्तूचं ज्याचे हात होत त्या ब्रह्माला या कारणांमुळे विश्वबाहू असे म्हटले आहे का की ते सर्वत्र सर्व प्रकारे सर्वदा क्रिया करवीत असते आणि अर्जुना ते सर्व ठिकाणी एकसमयावच्छेद करून असते, म्हणून त्याला विश्वाघ्री हे नाव प्राप्त झाले आहे. ज्याप्रमाणे सूर्याला अंग व डोळे हे अवयव वेगळे वेगळे नाहीत, त्याप्रमाणे जे सर्व स्वरूपे करून पाहते, म्हणूनच त्यास डोळे नाहीत तरी वेदाने त्याला मोठ्या शहाणपणाने विश्वातचक्षु असे म्हटले आहे, जे सर्वांपेक्षा उंच व सर्व प्रकारे नित्य आहे. म्हणूनच ज्याला विश्वमूर्धा असे म्हणतात. हे पहा, अग्नीची जी मूर्ती तेच त्याचे मुख होय, त्याप्रमाणे जे ब्रह्म सर्व वस्तूंचा उपभोग घेते. पार्था, याच कारणास्तव श्रुतींनी ब्रह्माला विश्वतोमुख असे म्हटले आहे. आणि आकाश ज्याप्रमाणे सर्व वस्तूत ओतप्रोत भरलेला आहे, त्याप्रमाणे शब्दमात्राबरोबर त्याचे श्रवण आहेत, म्हणून त्या ब्रह्माला आम्ही सर्वत्र ऐकणारे असे म्हणतो, कारण ते या जगतात सर्वाला व्यापून आहे. हे महामते अर्जुना, ब्रह्माची याप्रमाणे व्याप्ती असल्यामुळे श्रुतींनी त्याला विश्वतचक्षु असे म्हटले आहे. बाकी हात, नेत्र, पाय ह्याची त्या ठिकाणी गोष्ट तरी कोठून येणार, कारण ते सर्व शून्याचा निष्कर्ष परिणाम आहे. समुद्राचे काठावर उभे राहिले असता लाटा उत्पन्न होऊ लागल्या म्हणजे एखादी मोठी लाट लहान लाटेचा नाश करते असे दिसते, परंतु खरोखर विचारपूर्वक पाहू गेले असता ती थोरली लाट ज्या लाटेचा नाश करते त्या लहान लाटेपासून वेगळी का आहे? नाही, सर्वत्र पाणीच आहे. त्याप्रमाणे जे ब्रह्म सर्वत्र भरलेले आहे त्याचे ठिकाणी व्यापक भाव कोठून येणार, परंतु ते स्पष्ट करून दाखवण्याकरता क्षणभर असे बोलावे लागते. ज्याप्रमाणे हिशोब लिहिताना बाकी पूज्य दाखवण्याची वेळ येते, त्यावेळेस शून्याबद्दल वर्तुलाकृती काढतात, त्याप्रमाणे अद्वैत स्पष्ट करून सांगावयाचे म्हटले म्हणजे द्वैताचा स्वीकार करून स्पष्टीकरण करावे लागते. नाही तर अर्जुना, गुरु शिष्य संप्रदाय चहूकडे बंद पडेल आणि अद्वैताविषयी सर्व भाषण बंद होईल. म्हणून श्रुतींनी द्वैताविषयी स्पष्टीकरण करून अद्वैत समजून देण्याची वहिवाट पाडली. तेव्हा आता आपल्या नेत्रांनी जो आकार दिसतो ते ब्रह्म असे कसे व्यापक आहे ते ऐक. हे पहा अर्जुना, ते ब्रह्म म्हणजे ज्याप्रमाणे पोकळीत सर्व आकाश भरलेले असते किंवा तंतू हे वस्त्रामध्ये वस्त्ररूप होऊन असतात, हे बघ. रस ज्याप्रमाणे उदकामध्ये उदकरूप होऊन असतो, तेच ज्याप्रमाणे दीपामध्ये दीपपणाने असते. सुगंध जसा कापुराच्या रूपाने कापुरात भरलेला असतो व क्रिया शरीराच्या रूपाने शरीरात दृष्टीस पडते, किंबहुना अर्जुना, सोने ज्याप्रमाणे सोन्याचा रव्याच्या रूपाने दृष्टीस पडते, त्याप्रमाणे जे या सर्व जगांचे आदी कारण असून सर्वात दृष्टीस पडते, ते सोने त्या दृष्टीने पाहू गेले असता ते रवा सोनेच होय. अर्जुना, पाण्याचा ओघ वाकडा असला म्हणजे पाणी वाकडे दिसते, परंतु ते खरोखर वाकडे नाही. लोखंड तापवून लाल झाल्यावर त्याचा आकार दृष्टीस पडतो, तो लोखंडच नव्हे का? घटाच्या आकाराने आकाश वाटोळे दिसते व तेच घराचे चौकात पाहिले म्हणजे चौकोनी दिसते, परंतु तोच मठ व घट नाश पावल्यावर आकाशाचा नाश होत नाही. त्याप्रमाणे जे ब्रह्म मायेने उपाधीने विश्वमय होते परंतु मायेत नसते. अर्जुना, ते ब्रह्म म्हणजे मन इत्यादी इंद्रियांप्रमाणे व सत्वादी गुणांप्रमाणे आकारास आले आहे असा भास होतो, परंतु ज्याप्रमाणे गुळाची गोडी ही गुळाच्या आकारात नसते, त्याप्रमाणे इंद्रिय व गुण यात ब्रह्म नसतो. हे कपिध्वजा, ज्याप्रमाणे दुधाच्या अवस्थेत तूप दुधाच्या आकाराने असते, परंतु ते दूध म्हणजे तूप नव्हे, त्याप्रमाणे ते ब्रह्म विश्वात भरलेले असून विश्व नव्हे,
कारण सुवर्णाचे अलंकार बनविल्यावर त्यास आपण फुलवांकी अशी नावे देतो, बाकी सुवर्ण दृष्टीने ते सोनेच. याप्रमाणे मी उघड मराठी भाषेत सांगतो. अर्जुना, ब्रह्म हे गुण व इंद्रिय यापासून वेगळे आहे. नाव, रूप, संबंध, जाती, क्रिया, भेद हे सर्व प्रकार आकारासच लागू आहेत, ब्रह्माला नाहीत. ते ब्रह्म गुण नाहीत व त्याचा आणि गुणांचा संबंध नाही, परंतु त्याचेच ठिकाणी ते भासतात. या कारणावरून अर्जुना, अज्ञानाच्या मनात असे येते की गुण हे ब्रह्माचेच आहेत व हीच गोष्ट तो खरी मानतो. परंतु ब्रह्माच्या ठिकाणी गुण आहेत असे मानणे म्हणजे ज्याप्रमाणे ढग आकाशात दृष्टीस पडतात म्हणून त्याचा आकाश धारण करते, किंवा आरशात पाहिले असता जे प्रतिबिंब दृष्टीस पडते ते आरशाचेच आहे असे म्हणण्याप्रमाणेच होय, किंवा पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब पडल्यावर त्यात सूर्य आहे असे समजणे, किंवा सूर्यकिरणात मृगजळ आहे असे म्हणणे, हे ज्याप्रमाणे शोभत नाही त्याप्रमाणे ब्रह्म सर्व जगताला संबंधाशिवाय धारण करते. परंतु हे म्हणणे भ्रममूलक असल्यामुळे व्यर्थ आहे. ज्याप्रमाणे भिकारी मनुष्य स्वप्नात राज्याचा उपभोग घेतो हे मिथ्या होय, त्याप्रमाणे ब्रह्मगुणाला भोगते हे म्हणणे व्यर्थ होय. म्हणून ब्रह्मगुणांचा संग करते अथवा गुणांचा उपभोग घेते असे म्हणता येत नाही. हे पंडवसुता, ब्रह्मचराचर भूतांमध्ये जरी दृष्टीस पडले तरी ते एकच आहे. अग्नीचे निखारे जरी पुष्कळ आकारांचे निरनिराळे असले तरी त्यातील उष्णता ज्याप्रमाणे एकच होय, त्याप्रमाणे जे अविनाशी असून सूक्ष्मपणाने सर्व जगास व्यापून आहे ते नेय होय. जे शरीराचे आत असते व बाहेरही असते, तसेच जे पाहिले असता जवळ आहे व दूरही आहे, व जे एकच असून ज्यात द्वैत नाही. क्षीरसागरांचे पाणी जसे काठांशी व मध्यभागी सारखेच गोड असते, तसे जे सर्वत्र व्यापक असून पूर्ण आहे. जारज, अंडज, स्वेदज व उद्बीज या सर्व वेगळ्या भूतांच्या ठिकाणी ज्याची अखंड व्याप्ती आहे, हे श्रोतृ शिरोमणय हजारो घटांच्या निराळ्या आकारात चंद्राचे बिंब निराळे दिसते, परंतु त्याला जसा भेद नाही. मिठाच्या पुष्कळ राशी जरी असल्या तरी सर्वांचा खारटपणा जसा सारखाच असतो, अथवा मोळीभर ऊस जरी असेल तरी त्या सर्वांची गोडी जशी सारखीच असते, तशी अनेक भूतमात्रात ज्याच्या एकत्वाने व्याप्ती आहे. आणि अर्जुना, विश्वाच्या रचनेत जे आदिकारण आहे, म्हणून ज्याप्रमाणे लाटा समुद्रापासून उत्पन्न होतात त्याप्रमाणे प्राणीमात्राला जे आधारभूत आहे, बाल्यावस्था, तारुण्यावस्था व वृद्धावस्था ह्यांना जसे एकच शरीर आधारभूत असते, तसे उत्पत्ती, स्थिती व लय ह्या तिन्ही अवस्थास जे आधारभूत आहे. प्रातःकाळ, मध्यान्हकाळ व सायंकाळ हे दिवसाचे तिन्ही काळ जरी गेले तरी आकाशात जसा पालट नसतो. हे प्रियोत्तमा, सृष्टीच्या उत्पत्तीकाली ज्याला आपण ब्रह्मदेव म्हणतो व व्याप्तिकाली म्हणजे स्थितिकाली ज्याला विष्णू हे नाव देतो, मग लय करते वेळेस ज्याला आपण रुद्र असे म्हणतो, व ही तिन्ही कामे ज्या वेळेस लोप पावतात त्यावेळेस आपण ज्याला प्रकृती शून्य असे म्हणतो, आणि आकाशाचे शून्यत्व गिळून गुणत्रय नाहीसे करणारे जे प्रकृती शून्य, त्याला जे नाहीसे करते ते श्रुतींनी वर्णन केलेले महाशून्य होय. जे ब्रह्म अग्नीला दीपन करण्याची शक्ती देते, ज्या चंद्रापासून जगतात अमृताची प्राप्ती होते त्याला जे अमृत देते, ज्या सूर्याच्या उजेडापासून सर्व जग व्यवहार करते त्याला ज्याचे पासून दृष्टी प्राप्त होते, ज्याचे तेजाने तरांगणास तेज प्राप्त होते, तसेच महातेज ज्याचे तेजाने तेजस्वी होते. जगदात जे मूळ पदार्थ म्हणून आहेत त्यांचे जे मूळ, जे वृद्धीची वृद्धी, तसेच बुद्धी व जीव यांचे जे अधिकारण आहे, जे मन, डोळे, कान व वाचा यांचे अधिकारण आहे, जे प्राणांचे जीवन आहे, गतीचे चरण आहे व ज्याच्यामुळे क्रियेस कर्तेपणा येतो. हे पंडुकुमारा, विस्तार व संहार यांना आपलेपणे रूप प्राप्त होते. जे पृथ्वीस धारण करणारे, जे पाण्याचे जीवन व ज्याच्या योगाने तेज प्रकाशमान होते, जे वायुस वाहण्याची शक्ती देते व ज्यात आकाश सामावते. फार काय सांगावे, सर्व भासमान वस्तू ज्याच्या तेजाने कळतात. हे पांडवा, या सर्व जगतात जे आदिकारण असून ज्याचे ठिकाणी द्वैताचा भास होत नाही, ज्याचे दर्शन होण्याबरोबर दृष्टा, दृश्य व दर्शन ही त्रिपुटी नाहीशी होते, मग तेच ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटी होऊन ज्याचे योगाने ब्रह्म कळते तेही तेच होय. ज्याप्रमाणे हिशोबाचा ताळा जमल्यावर हिशोबाच्या कच्च्या कागदाचे काम संपते,
त्याप्रमाणे ब्रह्मप्राप्ती झाल्यावर साध्य व साधक हे भाव नाही तसे होतात. अर्जुना, ब्रह्माच्या ठिकाणी द्वैताचा संबंधही राहत नाही. आता हे राहू दे, ते सर्वाच्या हृदयात वास करते. याप्रमाणे हे प्रिय मित्रा, तुला क्षेत्र म्हणजे काय हे फाडी मांडून म्हणजे स्पष्ट करून सांगितले. त्याप्रमाणे अर्जुना, त्या क्षेत्रानंतर तुला उघड दृष्टीने पाहता येईल अशा रीतीने ज्ञानही समजून सांगितले. त्याप्रमाणे तुझे बुद्धीची तृप्ती होऊन तू पुरे म्हणेपर्यंत अज्ञानाच्याही लक्षणाने कौतुकाने निरूपण केले आणि आताच दृष्टांत देऊन तुला नियम म्हणजे काय ते स्पष्ट करून सांगितले. अर्जुना, या सर्व गोष्टींचा विचार करून माझ्या प्राप्तीची इच्छा धरून माझे भक्त मद्रूप होतात. देहाधिक परिवाराचा त्याग करून जे माझे ठिकाणी आपले चित्त वतनदार करतात, हे किरीटी, ते माझे भक्त आपले चित्त मला अर्पण करून व माझे चित्त आपलेकडे घेऊन मद्रूप होतात. अशा रीतीने मद्रूप होण्याचा सर्वात सुलभ मार्ग मी मुमुक्षूकरिता तयार करून ठेवला आहे. कड्यावर चढून जाणे झाल्यास जशा पायऱ्या कराव्या लागतात किंवा अंतराळी चढून जाणे असल्यास जसा पहाड बांधावा लागतो किंवा खोल पाण्यातून तरुण जावयाचे असल्यास जसे नौकेतून जावे लागते, एरवी हे विरोत्तमा सर्वत्र आत्मा आहे असे जर तुला वर्णन करून सांगू लागलो तर तुला ते स्पष्ट कळणार नाही. म्हणून तुझी बुद्धी जड आहे असे पाहून ते एकच ब्रह्म 4 विभाग करून सांगितले. ज्याप्रमाणे मुलाला जेवू घालावयाचे असले म्हणजे जो आपण एक घास घेतो तोच त्याला 20 वेळा थोडा थोडा द्यावा लागतो, त्याप्रमाणे ब्रह्म हे 4 प्रकारांनी तुला स्पष्ट करून सांगितले. तुझी अवधान शक्ती पाहून एक क्षेत्र, एक ज्ञान, एक ज्ञेय व एक अज्ञान असे त्या ब्रह्माचे 4 भाग केले. आणि पार्था, इतके करून जर ब्रह्म तुला नीट कळत नसेल तर तुला दुसऱ्या रीतीने आणखी एकदा स्पष्ट सांगतो. आता त्याचे 4 भाग न करता तसेच ते एकही न मानता आत्मा व अनात्मा, पुरुष व प्रकृती असे 2 भाग करून ते तुला सांगतो. परंतु तू एक गोष्ट कर की आम्ही मागू ते आम्हास दे. ते काय म्हणशील तर तू लक्षपूर्वक कान देऊन आम्ही सांगू ते ऐक. असे श्रीकृष्णाचे वचन ऐकून पार्थाचे अंगावर रोमांच उभे राहिले. तेव्हा देव म्हणाले की याचे मनात ही गोष्ट पूर्णपणे बिंबली आहे. याप्रमाणे श्रीकृष्णालाही आवेश आला, परंतु तो आवरून धरून ते म्हणतात, अर्जुना, तुला ब्रह्माचे प्रकृती व पुरुष असे 2 भाग स्पष्ट सांगतो ते ऐक. प्रकृती व पुरुष यांचे ज्यात विवेचन आहे त्या मार्गाला योगी लोक सांख्य मार्ग असे म्हणतात व ज्याचे पूर्णपणे वर्णन करण्याकरिता मी कपिला अवतार घेतला. तो प्रकृती व पुरुष यांचे विषयी निर्दोष विचार ऐक. असे श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनास म्हणाले. तरी पुरुष हा अनादी आहे आणि तेव्हापासून प्रकृती ही आहे. ज्याप्रमाणे दिवस व रात्र यांची जोड आहे, छाया ही रूप नव्हे परंतु ती रूपाबरोबर असते, तसेच हे धनंजया, बी पेरल्यावर त्याचे बरोबर ज्याप्रमाणे कण व कोंडा ही दोन्ही उत्पन्न होतात, त्याचप्रमाणे प्रकृती व पुरुषांचे अनादी सिद्ध जोडपे प्रसिद्ध आहे. तर क्षेत्र या नावाने तुला जे सांगितले त्यालाच या ठिकाणी प्रकृती म्हणून समजावे आणि क्षेत्रज्ञ म्हणून ज्याला म्हणतात तो पुरुष हे आम्ही निसंशय सांगतो ते असे समज. याची जरी ही निरनिराळी नावे आहेत तरी त्याच जवळ निरूपण निराळे नाही. ही गोष्ट तू वरचेवर पूर्णपणे लक्षात ठेव. हे पंडुसुता, ज्याला सत्तेला कधीही नाश नाही तिला पुरुष असे समजावे व सत्तेच्या योगाने ज्या क्रिया घडतात त्यांना प्रकृती असे म्हणावे. बुद्धी, इंद्रिय, अंतःकरण इत्यादी इंद्रिय ज्याच्यापासून विकार उत्पन्न होतात आणि सत्व व रज व तम हे 3 गुण या सर्वांची प्रकृतीपासून उत्पत्ती होते व याचेपासून सर्व कर्मे होतात, त्या ठिकाणी इच्छा व बुद्धी यांच्यापासून अहंकार उत्पन्न होतो व त्यामुळे कारणाचा नाद लागतो. तीच गोष्ट प्राप्त होण्याकरिता जो उपाय करावयाचा त्यास हे धनंजया कार्य असे म्हणतात. तीच इच्छा प्रबळ होऊन मन जागृत करते व त्याचकडून सर्व व्यवहार करविते. म्हणून कार्य, कर्तृत्व व कारण या त्रिपुटीस प्रकृती मूळ होय. असे सिद्धांचा राणा जो श्रीकृष्ण परमात्मा तो म्हणाला. त्याप्रमाणे तिन्ही एकत्र झाल्यावर प्रकृती क्रियारूप होते, परंतु ज्या गुणाचा विशेष जोर होईल त्या गुणाप्रमाणे ती आचरण करते. जे कर्म सत्वगुणापासून उत्पन्न होते ते सत्कर्म होय. रजोगुणापासून उत्पन्न होते ते मध्य म्हणजे काम्य कर्म होय आणि जी कर्मे केवळ तमोगुणापासून उत्पन्न होतात ती निषिद्ध म्हणजे धर्मविरुद्ध कर्मे होत.
याप्रमाणे प्रकृतीपासून चांगली व वाईट कर्मे घडतात व त्या कर्मापासून सुख दुःख प्राप्त होते. वाईट कर्मापासून दुःख उत्पन्न होते, सत्कर्मापासून सुख उत्पन्न होते व त्या दोहोंचा उपभोग पुरुषास घ्यावा लागतो. जोपर्यंत सुख व दुःख उत्पन्न होते तोपर्यंत प्रकृती उद्योग करीत असते व ती पुरुषास भोगावी लागतात. प्रकृती व पुरुष यांचा असा अघटित व्यापार आहे की स्त्रीने मिळवावे व नवऱ्याने स्वस्थ बसून खावे. काय चमत्कार आहे पहा की या स्त्री पुरुषाचा कधीही संग न घडता स्त्रीपासून जगाची उत्पत्ती होते. जे ब्रह्म निराकार असून उदासीन आहे, तसेच निर्धन असून केवळ एकटे आहे आणि जीर्ण असून या जगात जी अतिवृद्ध वस्तू असेल तिच्यापेक्षाही वृद्ध आहे, त्याला आडनाव पुरुष हे आहे. एरवी ते स्त्री किंवा नपुसक यांपेक्षा निश्चयाने कोणतेच सांगता येत नाही. त्याला डोळे, कान, हात, पाय, रूप, वर्ण व नाव हे काही एक नाही. अर्जुना, ज्याला कोणतेही अवयव नाहीत असा हा प्रकृतीचा नवरा असून त्यालाही सुखदुःख भोगावे लागते. तो कर्म न करणारा, उदासीन व उपभोग न घेणारा असा जरी आहे तरी ही प्रतिव्रता प्रकृती त्याला उपभोग घेण्यास लावते. ही प्रकृती आपल्या गुणाच्या व रूपाच्या अनुरोधाने विलक्षण खेळ करून दाखविते. म्हणून या प्रकृतीला गुणमयी असे नाव दिले आहे. किंबहुना ही मूर्तिमंत गुणच आहे. ही क्षणोक्षणी नित्य नवी असून रूप व गुण यांनी युक्त आहे व ही जड वस्तूकडूनही आपले कर्तबगारीने कर्म करविते. नाव, प्रीती, इंद्रिय या सर्वांचे व्यापारालाही ही कारण आहे. पाहू गेले असता मन हे नपुसक असूनही त्याला तिन्ही लोकात हिंडविते. त्याप्रमाणे हिची अलौकिक करणी आहे. ही भ्रमाचे केवळ महाद्वीप स्वयमेव व्याप्ती करणारी व अमर्याद विकार उत्पन्न करणारी अशी आहे. ही कामरूप वेलीचा मांडव असून मोहरूप वनाचा वसंत ऋतू आहे व ही दैवी मया या नावाने प्रसिद्ध आहे. ही शब्दमय शास्त्राची वाढी आहे. ही निराकाराला आकार देणारी आहे व प्रपंचाची सतत धाड घालणारी आहे. सर्व कला हिच्यापासून उत्पन्न झालेल्या असून सर्व विद्याही हिनेच केलेल्या आहेत आणि इच्छा, ज्ञान व क्रिया यांसही हीच व्यायली आहे. ही नादाची, छंदाची टाकसाळ आहे. ही चमत्काराचे घर आहे. फार काय सांगावे, सर्व खेळ हीच खेळते. जगाची उत्पत्ती आणि प्रलय जे होतात ते हिचे सायं प्रातःकाल होत हे असो. ही जगाला अद्भुत मोह घालणारी आहे. ही अद्वयाची दुसरी मूर्ती आहे. ही संगरहित सोबतीन आहे आणि हिचे वास्तव्य शून्यात असून त्या ठिकाणी ही नांदते. याप्रमाणे हिच्या सौभाग्याचा महिमा आहे. म्हणूनच अनावर असे जे ब्रह्म त्यालाही आवडते. वस्तुतः ब्रह्माच्या ठिकाणी कोणतेच विकार नाहीत, परंतु त्याच्या ठिकाणीही आपण स्वतः विकार बनते. त्या स्वयंभूला उत्पत्ती व त्या निराकाराला आकार, स्थिती व ठिकाण आपणच बनते. त्या इच्छारहिताची इच्छा, त्या पूर्णाची तृप्ती व त्या कुलरहिताची जात व गोतही आपणच होते. त्या अवर्णनीयाचे लक्षण, त्या अपाराचे प्रमाण आणि अमनस्कांचे मन व बुद्धीही आपणच होते. त्या निराकाराचा आकार, निर्व्यापाराचा व्यापार व निरहंकाराचा अहंकारही आपणच होऊन राहते. त्या नामरहितांचे नाव, त्या जन्मरहिताचे जन्म आणि कर्म व क्रिया आपण होऊन राहते. त्या निर्गुणाचे गुण, त्या आचरणाचे चरण, त्या अश्रवणाचे कान व अचक्षुषाचे नेत्र आपणच होऊन राहते. त्या भवातीताचे भाव, निरवयवाचे अवयव किंबहुना माया आपण स्वतःच पुरुषाचे सर्व विकार बनते. याप्रमाणे प्रकृती आपल्या सामर्थ्याने त्या अविकारी ब्रह्माला विकारवश करते. ज्याप्रमाणे अमावस्येच्या दिवशी चंद्राचे तेज लोपते, त्याप्रमाणे ब्रह्माचे तेज या प्रकृतीच्या पुढे पडत नाही. उत्तम प्रकारच्या सोन्यात जर वालभर अन्य धातू मिसळली तर त्या सर्व सोन्याचा कस जसा कमी लागतो, अथवा सदाचारी मनुष्यही संध्याकाळी अपवित्र जागेत गेला असता त्यास पिशाच बाधा होऊन तो जसा वेडा होतो, अथवा ढग जसे 2 प्रहराच्या वेळी स्वच्छ आकाशात निबिड अंधकार करून सुदिनाचा दुर्दिन करतात, ज्याप्रमाणे गायीचे पोटात दूध किंवा लाकडात अग्नी असतो, अथवा उत्तम रत्नाचे तेज वस्त्रात गुंडाळून घेतल्यावर बाहेर पडत नाही, राजा पराधीन झाल्यावर किंवा सिंह रोगग्रस्त झाल्यावर ज्याप्रमाणे त्याचे तेज लोपते, त्याप्रमाणे पुरुष प्रकृतीच्या अधीन झाल्यावर त्याचे तेज पडत नाही. झोप जशी जागृत अवस्थेत असलेल्या पुरुषाला तो निजल्यावर सहज स्वप्नातील सुखदुःख भोगावयास लावते,
त्याप्रमाणे प्रकृतीच्या अधीन झाल्यामुळे पुरुषाला गुण भोगावे लागतात. ज्याप्रमाणे उदासीन पुरुष असला तरी स्त्रीच्या अधीन झाला म्हणजे तिच्या नादाने अगदीच वेडा होऊन जातो, त्याप्रमाणे ते ब्रह्म अज आणि नित्य आहे, तरी ते प्रकृतीच्या अधीन होऊन त्याला गुणसंग झाला म्हणजे जन्ममृत्यूचे घाव सोसावे लागतात. परंतु अर्जुना, हे कसे आहे म्हणशील तर तापलेल्या लोखंडावर घाव घालते वेळी ते घाव अग्नीवर बसतात असे लोक म्हणतात, किंवा पाणी हलले म्हणजे त्यात चंद्राची अनेक बिंबे दृष्टीस पडतात व त्या योगे लोक चंद्राचे ठिकाणी अनेकत्व कल्पितात. आरशात तोंड पाहिल्यावर ज्याप्रमाणे दोन तोंडे दृष्टीस पडतात, किंवा कुंकवावर स्फटिक मणी ठेविला म्हणजे तो लाल दिसतो, त्याप्रमाणे गुणांच्या संगतीने जन्मरहित जो पुरुष तो जन्म घेतो असे वाटते. परंतु खरोखर पाहू गेले असता तशी गोष्ट नाही. पुरुष उत्तम व वाईट योनीत जन्म घेतो असे वाटते. पण ज्याप्रमाणे संन्यासी हा स्वप्नात आपण अंत्यजाती जातीत प्रविष्ट झालो आहो असे पाहतो, पण ते सत्य नसते, त्याप्रमाणे असे वाटणे हा केवळ भास होय. म्हणून जो केवळ पुरुष त्याला जन्ममृत्यू हे भोगावे लागत नाहीत, परंतु तसे वाटते त्याला सर्व कारण प्रकृतीच्या गुणाची संगत होय. हा पुरुष प्रकृतीचे ठिकाणी आहे, पण जुईच्या झाडाला टेका देण्याकरिता उभा केलेला खांब ज्याप्रमाणे त्या झाडाच्या सर्व विकारापासून अलिप्त असतो त्याप्रमाणे अलिप्त आहे, आणि प्रकृतीत व यात जमीन आसमानाचे अंतर आहे. अर्जुना, हा प्रकृती रूप नदीच्या तीरावर मेरू पर्वताप्रमाणे अचल उभा असतो, आणि याचे बिंब जरी नदीत पडले असते तरी तिच्या प्रवाहाने हा वाहून जात नाही. प्रकृती उत्पन्न होते व लयही पावते, तथापि हा कायमच असतो. म्हणून सर्व जगताचा हा शास्ता आहे. प्रकृती याचे योगाने वाचते व त्याच्याच सत्तेने जग निर्माण होते, म्हणून हा प्रकृतीचा भरता होय. हे किरीटी, अनंत कालापासून चालत आलेली सृष्टी कल्पांत समयी याचे ठिकाणी लय पावते. हा प्रकृतीचा स्वामी आहे व या ब्रह्मांडाचा सूत्रधार असून प्रपंचाला आजमावणारा आहे. या देहात परमात्मा म्हणून जो म्हणतात तो हाच होय असे समज. हे पांडुसुता, प्रकृतीच्या पलीकडे एकविध पुरुष आहे असे जे म्हणतात तो खरोखर हा होय, जो या पुरुषाला याप्रमाणे पूर्णपणे जाणतो आणि तसेच सर्व गुण व कर्मे प्रकृतीचीच आहेत हे जाणतो. हे धनंजया, पुरुष हे रूप असून प्रकृती ही त्याची छाया आहे, तसेच तो जल असून ही मृगजल आहे अशी खात्री करून घ्यावी. अर्जुना, याप्रमाणे ज्याने आपले मनाशी प्रकृती व पुरुष यांबद्दल विचार करून खात्री करून घेतली आहे, तो शरीराने जरी कर्मे करीत असला तरी आकाश जसे धूळ उंच उडाल्याने मळत नाही, तसा तो प्रकृतीच्या कर्मापासून अलिप्त असतो. जिवंतपणे जो देहाच्या मोहात पडून प्रकृतीच्या अधीन होत नाही, तो देह गेल्यावर पुन्हा जन्म पावत नाही. प्रकृती व पुरुष याच विषयी पूर्णपणे ज्ञान झाल्यावर त्या ज्ञानाचा अशा रीतीने मनुष्यावर अलौकिक उपकार घडतो. परंतु सूर्याप्रमाणे निर्मळ असे हे ज्ञान तुझ्या हृदयात उदय पावेल असे पुष्कळ उपाय आहेत, ते सांगतो ऐक. हे सुबटा, कोणी विचाररूप शेगडीत श्रवण मनन निधिध्यासरूपी पुटे देऊन आत्म्यावरील अनात्मरूप किडाळ काढून टाकून आत्मरूप सुवर्ण शुद्ध करतात. 36 भेदरूपी हिनकस जाळून आपले शुद्ध तत्व निवडून घेतात. मग अर्जुना, त्या आत्मस्वरूपाचे पोटात आत्मज्ञानाच्या दृष्टीने आत्मस्वरूप पाहतात, आणि कोणी दैवयोगाने, कोणी सांख्ययोगाने व कोणी कर्मयोगाने आधाराने स्वरूपाची ओळख करून घेतात. अशा प्रकाराने खरोखर या संसाररूपी सागरातून सर्व तरुण जातात. पण ते असे करीतात, कोणी अभिमान टाकून श्रद्धेने एका शब्दावर विश्वास ठेवतात. ज्या मनुष्याच्या शब्दावर विश्वास ठेवायचा तो हित अहित पाहणारा, आपल्या दुःखाच्या ममतेने निवारण करणारा व आपली पुसत पास करून शीण हरणारा व शेवटी सुख देणारा असा पाहून मग त्या पुरुषाच्या मुखातून जे जे शब्द निघतील त्याची उत्तम रीतीने आदर करून श्रवण केल्यावर आपले तन मन त्याचे ठिकाणी अर्पण करतात. त्याचे शब्द कानी पडावे म्हणून आपले सर्व व्यवहार सोडून देतात व त्याच्या मुखातून निघणाऱ्या अक्षरांवरून आपल्या जीवाचे लिंबलोन उतरून टाकतात. हे कपिध्वजा, अशा रीतीने जे वागतात ते अंती ह्या मृत्यूरूप समुद्रातून उत्तम प्रकारे पार पडतात. याप्रमाणे ब्रह्मवस्तू जाणण्याचे या मृत्यूलोकी पुष्कळ मार्ग आहेत.
पण आता हे बहुत उपाय राहू दे. त्या सगळ्यांचे मंथन करून सिद्धांत रूप नवनीत तुला देतो. त्यामुळे अर्जुना तुला सहज अनुभव येऊन ब्रह्मरूप होण्यास श्रम पडणार नाहीत. म्हणून मतवाद्यांचे खंडन करून सिद्धांत ठरवून केवळ शुभतत्व तुला सांगतो. तरी क्षेत्रज्ञ या शब्दाने जे तुला आम्ही दाखवले आणि क्षेत्र म्हणून जे सर्व काही सांगितले त्या परस्परांच्या ऐक्यापासून या सर्व सृष्टीची उत्पत्ती होते. वाऱ्याच्या संयोगाने ज्याप्रमाणे उदकात लाटा उत्पन्न होतात किंवा हे वीरा माळ जमिनीवर सूर्यकिरण पडल्यावर जशा मृगजलाच्या लाटांवर लाटा निर्माण होतात, अथवा पावसाच्या धारा पृथ्वीवर पडल्यावर ज्याप्रमाणे कोट्यावधी अंकुर जमिनीवर उत्पन्न होतात, त्याप्रमाणे सर्व चराचर ज्याला म्हणून जीव असे नाव आहे ते या दोघांच्या संयोगापासून उत्पन्न होते असे समज. यास्तव अर्जुना प्रकृती पुरुष व प्रकृती यांहून भूत व्यक्ती भिन्न नाहीत. हे पहा, वस्त्र हे जरी तंतू नव्हे तरी ते तंतूचेच केलेले आहे. त्याप्रमाणे तू खोल दृष्टी देऊन ईश्वर आणि प्रकृती यांच्यामधील ऐक्य पहा. ही सर्व भूते एकमेकापासून एक निर्माण झालेली आहेत, पण तू याचा अनुभव असा घे. याचप्रमाणे यांची नावे निरनिराळी असून वर्तनही भिन्न असते आणि सर्वांचे वेशही तऱ्हेतऱ्हेचे असतात. असे पाहून जर तू मनात अशी गाठ मारलीस की आत्मा व भूते यांचे ठिकाणी भेद आहे, तर अर्जुना तू या सागरातून कोट्यावधी जन्मपर्यंत पार पडणार नाहीस. ज्याप्रमाणे एकाच भोपळ्याचे वेलाला जसजसा आधार असेल तसतसे लांब, वाटोळे व वाकडे असे भोपळे येतात. बोरीचे झाडाची फांदी सरळ असो किंवा वाकडी असो तिला बोरीचीच म्हणतात. त्याप्रमाणे जीव मात्र जरी वेडे वाकडे असले तरी त्यातील आत्मा म्हणून जी वस्तू आहे ती सरळच आहे. पुष्कळ निखारे जरी असले तरी त्यांची उष्णता सारखीच असते. त्याचप्रमाणे पुष्कळ जीवराशी जरी असल्या तरी त्यातील आत्मा एकच आहे. वीरा अर्जुना, सर्व गगनातून जरी पावसाच्या धारा पडत असल्या तरी त्यातील पाणी एकच आहे. त्याप्रमाणे हे भूतांचे आकार जरी निरनिराळे असले तरी सर्वांचे ठिकाणी आत्मा म्हणून जो आहे तो एकच आहे. घट अथवा मठ यांमधील आकाश जरी निराळ्या आकाराचे असले तरी ते आकाश रूपाने एकच असते. त्याप्रमाणे भूते जरी निराळी असली तरी त्यातील आत्मा म्हणून जी वस्तू आहे ती एकच आहे. सुवर्णाचे बाहुभूषणे इत्यादी अलंकार जरी पुष्कळ असले तरी त्या सर्वातील सोन्याचा कस एकच असतो. त्याप्रमाणे भूतांचा भास नाशवंत असून त्या सर्वातील आत्मा हा अविनाशी आहे. याप्रमाणे आत्मा जरी जीवाशी अभिन्न आहे तरी तो जीवाचे धर्माहून भिन्न आहे असे तो जाणतो. तो सर्व ज्ञानात उत्तम ज्ञानी होय. आणि असा जो सर्व ज्ञानात डोळस आहे तो स्तुतीस पात्र आहे. इतकेच नव्हे तर अर्जुना तो केवळ भाग्यवान होय. हे शरीर म्हणजे गुण व इंद्रिय म्हणजे याची धोकटी आहे. वात पित्त व कफ या धातूंनी हे भरलेले आहे. वाईट अशा पंचतत्वांनी बनलेले असून हे बलवान आहे. हे उघड उघड 5 नाग्यांची इंगळीच होय. याला 5 प्रकारचे अग्नी लागलेले आहेत व जीवरूप पंचानन आत्मा हा सापळ्यात म्हणजे शरीरात सापडला आहे. असा जरी या शरीराचा प्रकार आहे तरी अशाश्वत रूपी भावाच्या उदरात आत्मा नाशवंत नाही अशा बुद्धीची सुरी कोणी घालीत नाही. तथापि अर्जुना, जो ज्ञानी आहे तो या देहात असूनही आपला घात करून न घेता शेवटी ब्रह्मपदालाच जाऊन मिळतो. ज्या पदाच्या योग ज्ञानाच्या प्रौढीने कोट्यावधी जन्म ओलांडून पुन्हा जन्म घेणार नाही असे म्हणून त्या ठिकाणी योगी लोक बुडी देतात, जे परब्रह्म आकाराच्या पलीकडल्या काठांवर व नादाच्या पलीकडील कड्यावर तुर्यावस्थेच्या माझघरात असते. ज्याप्रमाणे सर्व नद्या समुद्रास मिळण्याकरता येतात त्याप्रमाणे जेथे मोक्षसुद्धा सर्व गती विश्रांती पावतात. जो भूतांच्या भेदापासून आपल्या बुद्धीस भेद होऊ देत नाही त्याला अशा ह्या ब्रह्माचे सुख त्याच देहात उपभोगावयास सापडते. पुष्कळ दिवे जरी असले तरी त्या सर्वांचे तेज एकच असते. त्याप्रमाणे पूर्वीपासून अनादि असा जो आत्मा तो सर्वत्र भरलेला आहे. हे पंडुसुता, याप्रमाणे ज्याचे जीव आत्मा याविषयी समत्व आहे तो जन्म मरण्याच्या सपाट्यात सापडत नाही. जो साम्यरूप बिछाण्यावर स्वस्थ निजला आहे त्याला आम्ही दैववान असे म्हणतो व वारंवार त्याचे वर्णन करतो. आणि मन, बुद्धी इत्यादी 5 ज्ञानेंद्रिय व 5 कर्मेंद्रिय यांचेपासून होणारी कर्मे ही प्रकृतीचे कर्मे होत असे जो पूर्णपणे जाणतो
घरातील राहणारी माणसे सर्व व्यापार करतात, परंतु घर काही एक करीत नाही. तसेच आकाशात ढग धावताना दृष्टीस पडले तरी आकाश ज्याप्रमाणे स्थिर असते, त्याप्रमाणे प्रकृती आत्म्याचे प्रकाशाने गुणांनी युक्त होऊन पुष्कळ खेळ खेळते. तथापि आत्मा हा खांबाप्रमाणे अचल असून तिने केलेले कर्म जाणीत नाही. याप्रमाणे अनुभव घेऊन ज्याने आपल्या हृदयात प्रकाश पाडला आहे, त्याने आत्म्याला पूर्णपणे जाणले असे समज. अर्जुना, ज्या वेळेस भिन्न भिन्न असलेली भूते एक रूपानेच पाहतो, त्यावेळेस त्या मनुष्याला ब्रह्मसंपन्न असे म्हणावे. ज्याप्रमाणे पाण्यावरील लाटा किंवा जमिनीवरील परमाणूंचे कण अथवा सूर्यमंडळातील सूर्यकिरण अथवा देहातील सर्व अवयव, मनातील सर्व भाव व विस्तवापासून निघणाऱ्या सर्व ठिणग्या या सर्व गोष्टी आपल्या उत्पत्ती स्थानांपासून भिन्न दिसल्या तरी ज्या भूमिकांपासून त्या उत्पन्न झाल्या आहेत त्यांच्याशी त्या साम्यत्वानेच असतात. त्याप्रमाणे प्राणी मात्र एकच आत्म्यापासून उत्पन्न झाले आहेत. अशी ज्याच्या मनाची खरोखर खात्री झाली आहे, त्यालाच ब्रह्मरूप संपत्तीचे जहाज सापडले असे म्हणता येईल. मग तो जिकडे पाहिल तिकडे त्याला सर्व ब्रह्ममयच दिसते. फार काय सांगावे, त्याला अपार सुख होते. पार्था, याप्रमाणे तुला प्रकृती व पुरुष यांची व्यवस्था अनुभवसिद्ध दाखले देऊन सांगितली, ती समजली ना? ज्याप्रमाणे अमृत चुळक्यांत यावे किंवा ठेवा दृष्टीस पडावा, त्या योग्यतेचा हा लाभ आहे ना, असे मान. हे सुभद्रापते, या आलेल्या अनुभवावरून तू आपल्या मनात जो एक विचार कायम करणार असेल तो इतक्यात करू नको, कारण यावर तुला आणखी एक दोन गहन विचार मी सांगणार आहे. ते तू आपले मन मला बोलीस दिल्यावर मग सांगेन. याप्रमाणे भगवंतांनी बोलून सांगण्यास आरंभ केला. तो आपले सर्वांग अवधानमय करून अर्जुन ऐकण्यास तयार झाला. ज्याप्रमाणे सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात पडले असता त्याचपासून ते अलिप्त असते, त्याप्रमाणे परमात्मा म्हणून ज्याला म्हणतात तो असा शरीरात असूनही शुद्ध स्वरूपच असतो असे जाण. हे किरीटी, सूर्य पाणी उत्पन्न होण्याच्या अगोदर व मागूनही पूर्वी होता त्याप्रमाणे कायम असतो, परंतु अज्ञानी लोकांच्या दृष्टीने पाण्यात दृष्टीस पडल्यावर त्यास ते प्रतिबिंब सूर्यच भासते. त्याप्रमाणे आत्मा देहात आहे हे म्हणणे खरे नसून देह उत्पन्न होण्याचे पूर्वीपासून तो जेथे होता तेथेच नंतरही असतो. ज्याप्रमाणे आरशात आपले स्वरूप आहे असा भास होतो, त्याप्रमाणे आत्मा देहात वास करतो हे म्हणणे मिथ्या होय. त्या देहाचा व आत्म्याचा संबंध आहे हे म्हणणे सर्वथैव व्यर्थ होय. हे पहा, वारा व वाळू यांची कधी गाठ मारता येईल काय? कारण एक दृश्य व दुसरी जड वस्तू आहे. तसेच अग्नी किंवा आणि कापूस ही दोन्ही दोऱ्यात कशी ओवता येतील आणि आकाश व पाषाण यांची जोड कशी करता येईल? एकच ठिकाणाहून निघून एका मनुष्य पूर्वेकडे जावयास निघावा आणि एक पश्चिमेकडे जावयास निघावा, मग त्यांची गाठ पडावी. त्याप्रमाणे हा संबंध आहे. उजेड व अंधेर, मेलेला व जिवंत मनुष्य याची ज्याप्रमाणे एकमेकांशी संबंध नाही, त्याचप्रमाणे आत्मा व शरीर यांचा संबंध नाही असे समज. रात्र व दिवस, सोने आणि कापूस यांचा ज्याप्रमाणे संबंध नाही, याचप्रमाणे आत्मा व देह यांचा संबंध नाही. पाहू गेले असता शरीर हे पंचतत्वांचे बनलेले आहे व कर्माच्या दोऱ्यात गोवलेले आहे व जन्म मृत्यूच्या भवचक्रात फिरत आहे. काळरूपी अग्नीच्या तोंडात लोण्याच्या उंडीप्रमाणे घातलेले असून माशीचा पंख हलण्यास जितका वेळ लागतो तितक्या थोड्या वेळात हे शरीर नाहीसे होते. हा देह कदाचित अग्नीत पडला तर त्याची राख होऊन उडून जाते. कुत्र्याच्या तावडीत सापडला तर त्याची विष्ठा बनते. कपिध्वजा, या दोन प्रकारातून जर देह चुकला तर ज्या ठिकाणी हा पडेल त्या ठिकाणी यामध्ये किडे व आळ्या यांचे पुंजकेच्या पुंजके सापडतात. अशा रीतीने याचा वाईट परिणाम होतो. या देहाची ही अशी वाईट दशा होते. परंतु आत्मा तर सिद्ध, नित्य, सहज व अनादी आहे. तो निर्गुण असल्यामुळे पूर्णही नाही व अपूर्णही नाही, क्रिया करणारा नाही व क्रिया न करणाराही नाही, तसेच रोडका नाही व लठ्ठही नाही. तो निराकार असल्यामुळे दृश्य नाही व अदृश्यही नाही. तो प्रकाशमान नाही व निस्तेजही नाही आणि थोडा नाही व पुष्कळही नाही. तो शून्य असल्यामुळे रिकामा नाही व भरलेलाही नाही, कशाविरहित अथवा कशासहित नाही आणि तो साकार नाही व निराकारही नाही.
तो आत्मस्वरूपी असल्यामुळे त्याला आनंदही नाही व दुःखही नाही, त्याला एक रूप नाही व पुष्कळ रूपेही नाहीत, आणि तो कशापासून मुक्त नाही व कशाने बद्धही नाही. तो लक्षणरहित असल्यामुळे एवढा किंवा तेवढा, आयता किंवा बनलेला, आणि बोलका किंवा मुका असा नाही. सृष्टीच्या होण्याबरोबर हा होत नाही व सृष्टीचा संहार झाल्यावर लय पावत नाही, आणि हा असणे व नसणे या दोन्ही स्थितींचे लयस्थान होय. हा अव्यय असल्यामुळे मोजता येत नाही व वर्णन करता येत नाही. हा वाढत नाही अथवा कमी होत नाही, आणि हा विटत नाही व खर्च होत नाही. हे प्रियोत्तमा, असे ज्या आत्म्याचे स्वरूप आहे तो देहात आहे असे जे म्हणतात त्याचे ते म्हणणे मठात असलेल्या आकाशाला आकार आहे हे म्हणणे जसे व्यर्थ आहे, तसे आत्म्याच्या अखंडपणा संबंधाने विचार न करता तो शरीर धारण करतो किंवा टाकतो हे म्हणणे व्यर्थ होय. कारण अर्जुना, तो शरीर धारण करीत नाही व सोडूनही जात नाही. तो जसा पूर्वीपासून आहे तसाच आहे. ज्याप्रमाणे आकाशात दिवस व रात्र येतात व जातात त्याप्रमाणे या आत्म्याला देह येतात व जातात, परंतु त्यापासून तो लिप्त होत नाही. म्हणून या शरीरात ते काही करीत नाही व करवित नाही व शरीराच्या कोणत्याही व्यापारात सक्त होत नाही. यास्तव त्याचे स्वरूपात कमी अगर जास्त काही होत नाही. इतकेच नव्हे तर देहात असूनही देहाच्या सर्व व्यापारातून तो अलिप्त असतो. अर्जुना, आकाश म्हणून जे म्हणतात ते कोठे नाही व त्याचा कोठे रिगाव होत नाही, म्हणजे ते सर्वत्र आहे, परंतु ज्याप्रमाणे त्याला कशापासूनही पीडा होत नाही, ज्याप्रमाणे सर्वत्र सर्व देहात आत्मा जरी आहे तरी देहाच्या उपाधीपासून तो लिप्त नाही. तर वारंवार तू हे शुद्ध तत्व ध्यानात ठेव की आत्मा देहापासून निराळा आहे. लोहचुंबकाच्या संसर्गाने लोखंड हालते, परंतु लोखंड हे लोहचुंबक नव्हे. तीच व्यवस्था आत्मा व देह यास लागू आहे. दीपज्योतीच्या उजेडाने घरातील सर्व व्यवहार करता येतात, परंतु दिवा आणि घर यात कोटीशः अंतर आहे. हे किरीटी, लाकडाच्या पोटात अग्नी आहे, परंतु तो लाकूड नव्हे. अशा दृष्टीने आत्मा हा पाहावा. आकाश व अभ्र किंवा सूर्य व मृगजल यांच्यात ज्या मानाने अंतर आहे त्याच मानाने देह व आत्मा यात आहे असे समज. या सर्व गोष्टी एकीकडे ठेव, परंतु गगनात सूर्य एकटा असून ज्याप्रमाणे निरनिराळ्या सर्व लोकांवर प्रकाश पाडितो त्याप्रमाणे आत्मा हा सर्व देहात प्रकाश पाडणारा आहे. यापुढे आत्मा व देह यांविषयी पुन्हा शंका घेऊन विचारू नकोस. हे शब्द तत्वासारज्ञा तीच बुद्धी खरी होय की जिच्या योगाने शरीर व आत्मा या दोहोंमधील अंतर समजते. या दोहोंमधील अंतर समजण्याकरिता चतुर मुमुक्षी लोक ज्ञानी जनांच्या घराच्या उंबऱ्याची साल काढतात, आणि अर्जुना, हेच समजण्याकरिता शांतिरूप संपत्ती स्वाधीन करून घेऊन शास्त्ररूपी दुभत्या गायी घरी पाळतात. नेहमी शास्त्राध्ययन करतात. हेच समजण्याकरिता पुरुष योगरूप आकाश चढून जाण्याची मनात हाव धरितात. शरीर आदी करून सर्व तृणप्राय मानतात आणि संतांच्या पादुका आपल्या डोक्यावर घेतात. याप्रमाणे ज्ञानाची साधने करून अंतर्यामी खात्री करून घेतात. नंतर शरीर व आत्मा यांमधील खरे अंतर त्यांच्या दृष्टीस पडते. तेव्हा भगवान म्हणतात, आम्ही आपले ज्ञान त्यांच्या ज्ञानावरून ओवाळून टाकतो, आणि या पृथ्वीवर प्राण्यांच्या भिन्न भिन्न रूपाने जी ही लटकी माया पसरलेली आहे, जी शुकनलिका न्यायाने जीवांच्या मागे न लागता लागली आहे असे दिसते, अशी ही वस्तुस्थिती ज्याला पूर्णपणे माहीत आहे. ज्याप्रमाणे माळेवरील लटकी सर्पबुद्धी नष्ट झाली म्हणजे माळ ती माळच दिसावी, अथवा शिंप्याच्या चकाकण्यामुळे तिजवरील रुप्याचा भास जाऊन ती केवळ शिंपीच आहे असे प्रत्ययास यावे, त्याप्रमाणे आत्म्यापासून प्रकृती वेगळी आहे असे जे आपल्या अंतःकरणात पाहतात ते ब्रह्मरूप होतात असे मी म्हणतो. जे ब्रह्म आकाशाहूनही व्यापक आहे, जे प्रकृतीची पैलथडी आहे व जे प्राप्त झाले असता आपल्यापासून दूर करीत नाही, ज्या ब्रह्माचे ठिकाणी प्रकृतीच्या अनुरोधाने आलेला आकार नाहीसा होतो, जीवपणा विरून जातो आणि द्वैतभाव नाहीसा होतो, असे जे अद्वय आहे. पार्था, असे हे परमतत्व तेच ते पुरुष स्वतः होतात की जे दूध व पाणी निराळे करणाऱ्या राजहंसाप्रमाणे आत्मा व प्रकृती यांची फोड करीतात. ज्ञानेश्वर म्हणतात, याप्रमाणे श्रीकृष्णांनी अर्जुनाला प्रकृती व आत्मा याच विषयी अनुभव आणून दिला.
ज्याप्रमाणे एका भांड्यातील पाणी दुसऱ्या भांड्यात ओतावे, त्याप्रमाणे श्रीहरींनी आपल्या हृदयातील हे ज्ञान अर्जुनाच्या हृदयात ओतले. आणि यात विशेष ते काय झाले, कारण जो नर तोच नारायण असल्यामुळे ज्ञान कोणी कोणास दिले, तर श्रीकृष्ण अर्जुनाकडे बोट दाखवून हा तो मीच आहे असे म्हणाले. परंतु ही गोष्ट मला कोणी विचारल्याशिवाय सांगण्याचे कारण नाही. असो, फार काय सांगावे. देवांनी अर्जुनास आपले सर्वस्व दिले, परंतु भगवंतांनी इतके जरी सांगितले तरी अर्जुन आपले मनात तृप्त न होता त्यांनी अधिक सांगावे अशी हाव करू लागला. दिव्यात जो जो तेल घालावे तो तो अधिकाधिक प्रकाश पडतो, त्याप्रमाणे श्रीकृष्ण जो जो जास्ती सांगू लागले तो तो अर्जुनाचे मनात ऐकण्याविषयीची इच्छा वाढत चालली. ज्याप्रमाणे एखादी सुगरण बायको असून वाढण्यात सढळ हाताची असली व जेवणारे चतुर असून भोगते असले म्हणजे दोघांनाही वाढण्याची व जेवणाची परस्पर हौस उत्पन्न होते, त्याप्रमाणे अर्जुनाची ऐकण्याची चुळबुळ पाहून देवाची स्थिती झाली व त्यांचे व्याख्यान चौपट वाढले. ज्याप्रमाणे अनुकूल वाऱ्याने मेघ सावरून वृष्टी होते किंवा चंद्रोदय झाला म्हणजे समुद्रास भरती येते, त्याप्रमाणे ऐकणाऱ्याच्या आदरबुद्धीने वक्त्यास बोलण्याचे स्फुरण येते. संजय म्हणतो, हे धृतराष्ट्र राजा, याप्रमाणे अर्जुनाची ऐकण्याची इच्छा पाहून देव हे ज्या आपल्या वक्तृत्वाने सर्व विश्व आनंदभरित करतील ते वक्तृत्व ऐक. याप्रमाणे महाभारतात भीष्मपर्वाच्या संगतीत श्री व्यासमुनींनी आपल्या अमर्याद बुद्धीने जी कथा सांगितली आहे तो कृष्णार्जुनांचा संवाद उत्तम मराठी भाषेत ओवी छंदाने मी सांगतो. मी आता नुसती शांती रस कथा सांगेन, पण ती शृंगारादी रसांच्या वरचढ होईल. ही देशभाषा साहित्याला शिकविणारी असून आपल्या गोडीने अमृतही फिके पाडील. ज्या चंद्राच्या उदयापासून चंद्रकांत मण्यास पाझर फुटतो, त्या चंद्रालाही माझे बोलापासून पाझर फुटेल. तसेच माझ्या वाक्याच्या रसाने नादब्रह्म देखील लोपून जाईल. अज्ञानांच्या मनास देखील सात्विकतेचा पान्हा फुटेल आणि जो अधिकारी आहे त्याला तर ऐकण्याबरोबर समाधी लागेल. गीतेचा अर्थ असा सांगेन की तो सर्व जगभरपासून सर्व जगास आनंददायक होईल. त्यामुळे विचाराचे दैन्य फिटून मन आणि श्रवण एकरूप होतील व जिकडे पाहावे तिकडे ब्रह्मविद्येची खान दृष्टीस पडेल. ब्रह्मडोळ्यांनी पाहून सुखाचा सोहळा दृष्टीस पडावा व सर्व जगात आत्मज्ञानाचा सुकाळ व्हावा. मजवर श्री निवृत्ती महाराजांचा अनुग्रह असल्यामुळे मी आता असे भाषण करीन की या सर्व गोष्टी आपल्या अनुभवास येतील. म्हणून प्रत्येक अक्षराचे ठिकाणी कवित्व आणि उपमा यांची गर्दी करून सोडीन, परंतु ग्रंथाच्या प्रत्येक पदातील अर्थाचा झाडा देईन, एक पदही सोडणार नाही. येथपर्यंत मला आमच्या श्रीमंत अशा गुरूंनी सर्व शास्त्रात निपुण केले आहे आणि मी जे भाषण करतो ते आपण मान्य करीता व आपणासारख्या संत मंडळींच्या सभेत गीतेचा अर्थ सांगण्याची मला योग्यता आली आहे. हे तरी त्याच्या कृपेच्या योगानेच. त्यात तुमच्यासारख्या संतांचे पाय आज माझ्या दृष्टीस पडले आहेत, म्हणून मला कसलीही अडचण पडत नाही. प्रभू सरस्वती जी सर्वांस बोलण्याची शक्ती देणारी आहे, तिला मुके मूल होणार नाही. त्यात काही कौतुक का आहे? लक्ष्मीच्या हातावर सामुद्रिक चिन्हाची उणीव असू शकणार नाही. त्याचप्रमाणे तुम्हा संतांच्या पुढे कोणीही आला असता तो अज्ञानी राहील अशी गोष्ट कशी होईल? तेव्हा मी आता आपल्या बोलण्यात नवरसांची रेलचेल करून देईन. तर हे प्रभो, आता मला थोडा वेळ द्या, म्हणजे मी उत्तम रीतीच्या कथा सांगेन, असे ज्ञानदेव म्हणाले. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. अध्याय 13वा. निवृत्तीदास ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी अर्पण.